तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 23 मार्च 2025 आणि आपण प्राच्या व्लॉगमधनं आपण आता कंटिन्यू करणार. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि तुम्ही पाचच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण बागमांडला बाणकोटची जी फेरी आहे त्याने आता दुसऱ्या साईडला आता आलो. आणखीन दोन रस्ते आहेत इकडे पण पण जाणून बुजून आम्ही एक आमचे जे गावातले जे रिक्षा चालक आहेत त्यांना विचारलेलं काही शॉर्टकट आहेत का. तर त्यांनी सांगितलं एक जंगलातनं एक देवारे म्हणून एक गाव आहे, त्याच्या आधी काही किलोमीटर एक राईड जातो आणि तो राईड एकदम जंगलातनं जातो. तर तो रस्ता तुम्ही गुगल मॅपमध्ये पण आहे तो रस्ता, पण एकदम गुगल मॅप दाखवत नाही तो. तर जेव्हा तुम्ही क्रॉस करणार आपलं काय म्हणतात त्याला, वेळासच्या साईडने, वेळास नाही आपलं, त्या तिकडनं जेव्हा आपण इकडे येणार तेव्हा एक गाव लागतं मांदिवली म्हणून. तर मांदिवलीचा ब्रिज थोडासा तो फेमस आहे आणि त्या ब्रिजवरून आपण जाऊन नंतर आतमधले जे गावं आहेत दौली, वेळवी, आणखी नंतर बंदी बांध तिवरे म्हणून एक गाव आहे. बांध जायचं नाही, पण बांध तिवरेच्या पॅरलल एक रस्ता आहे, तो घ्यायचा आणि तो डायरेक्टली आपल्याला मौजे दापोली या ठिकाणी बाहेर पडतो. तर तो जो दुसरा रस्ता आहे तो एकदमच ऑफ रोड आहे. हा तुम्ही समोर बघाल तर हा तो मांदिवली जो ब्रिज आहे तो आपल्याला लागला. आणि सकाळची मला वाटतं तरी एक 8 पण नाही, 7:30 वाजले असतील. आणि हा ज्या नंतरचा जो रस्ता आहे तो एकदमच जंगलातला आहे. आम्हाला फक्त 2च बाईकवाले भेटले ओव्हरऑल त्या सेक्शनमध्ये. बाकीचा एकदमच एकेरी रस्ता आहे. काय ज्यामध्ये तर एकदमच थोडंसं वळणं वगैरे खूप आहेत. आणि छान एक्सपिरियन्स आला. गुरखा ॲज युजल याच रस्त्यांसाठी बनलेली आहे आणि एकदमच आम्हाला मस्त त्याच्यामुळे त्या रस्त्याच्या जाण्याच्या जी कॅपेबिलिटी आहे, गाडी तशी पाहिजे असेल, त्याच्यामुळे आपल्याला मस्त एक्सपिरियन्स आला. आता हे तुम्ही बघाल तर कर्व्स कसे एकदम शार्प आहेत ते. तर असा हा आहे शार्प. तर एन्जॉय करा. तर हाच तुम्ही बघितलात तर मी तो शॉर्ट टाकलेला दापोली वाया डेन्स फॉरेस्ट. तर 2 फॉरेस्ट डेन्स आपल्याला ह्या रस्त्यामध्ये मिळाले. हा एक सेक्शन आहे आणि अजून एक पुढचा सेक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हा मला पहिला बाईकवाला भेटला आणि अजून एक पुढे गेल्यावरती अजून एक बाईकवाला भेटला. पण या रस्त्यावरती लिटरली कोणच नव्हतं आणि एकदमच घनदाट जंगलामधला हा रस्ता गेलेला आहे. तर चांगला एक्सपिरियन्स होता. तर आता तुम्ही बघितलं तर हा उतरण संपलेली आहेत आणि थोडीशी गावं चालू झालेली आहेत. आणि सरप्राईज म्हणजे एवढी आतमध्ये पण एवढी वस्ती आहे, हेच मोठं महाराष्ट्राचं एकदम कौतुक आहे एकदम.
जर तुम्ही हे बघितलं तर हा आहे दुसरा सेक्शन जंगलातला. आणि वेळवी म्हणून जे गाव आहे त्या गावाच्या नंतर आपण जेव्हा क्रॉस करतो टुवर्ड्स बांध तिवरे म्हणून एक गाव आहे, त्याचा फाटा आहे तिथपर्यंत हा असाच रस्ता आहे. आणि हा पण एकदम मस्त घनदाट जंगलामधला जाणारा रस्ता आहे. तर एकदमच ॲडव्हेंचरस होतं. तर हा तुम्ही राईट माराल तर हा आता आपला मौजे दापोलीचा जो रस्ता आहे तो चालू झालेला आहे. आणि आपण मधनंच शॉर्टकट घेऊन आलेलो. तर हा तुम्ही बघाल तर हा आता मौजे दापोलीचा एरिया चालू झाला आहे. पुढे गेल्यावरती राईट साईडला दापोलीचं मच्छी मार्केट, आणखीन एस टी स्टँड येईल. तर तुम्ही राईट साईडला बघितलं तर हे आहे दापोलीचं मच्छी मार्केट. इकडे पण बऱ्यापैकी मच्छी एकदम ताजी मिळते इकडे. तर हा तुम्ही बघाल मौजे दापोलीवरून हा आपण जर राईट घेतोय. राईट घेतल्यावरती समोरच लेफ्ट साईडला दापोलीचं एस टी स्टँड आहे. आणि पुढे गेल्यावरती सगळं एकदमच सरकारी कार्यालय वगैरे सगळे आहेत. आणि आपल्याला पुढून दाभोळच्या रस्त्याला लेफ्ट घ्यायचं होतं. तर आम्ही इकडे दापोलीला अराऊंड एक 8:15 पोचलो, म्हणजे 8:45ला. तर 7:30, 7:30, 8:30 2 तास आम्हाला लागले इकडे पोचायला दापोलीला.
तुम्ही हा लेफ्ट घेतलात तर हा लेफ्ट आहे दापोडला जाणारा रस्ता. आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं तो आता सरळ इकडनं अराऊंड 17 ते 18 किलोमीटर आहे. तर भेटू आता पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.